नमस्कार, मी विश्वास उटगी. आज आपण काही आर्थिक प्रश्नांविषयी बोलूया आणि त्याच्यामध्ये ह्या विश्वासमत कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की लोक शेअर मार्केटमध्ये जो सेन्सेक्स वरती जातोय 80,000 क्रॉस केलेला आहे, आता 81,000 पर्यंत गेलेला आहे. मार्केट खूप छान आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी एका बाजूने पंतप्रधान आणि अर्थमंत्री बोलतायत, दुसऱ्या बाजूने वास्तविक शेअर मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने $5 ट्रिलियन त्याची साईज झालेली आहे, व्हॅल्यू झालेली आहे. हे खरं आहे, पण इकॉनॉमीची साईज मात्र अजूनही 4 ट्रिलियन सुद्धा नाही आहे. हे दोन वेगळे विषय आहे. अर्थव्यवस्थेमधले हे दोन महत्वाचे घटक आहेत. आणि मार्केट मध्ये जे काही $5 ट्रिलियन आपण आज उंची गाठलेली आहे, त्याचा अर्थव्यवस्थेत फारसा मोठा प्रश्न येत नाही, फरक पडत नाही. आता आपण मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची जी काही प्राथमिक माहिती असते ती थोडीशी अपडेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग जी सर्वसामान्य माणसं प्रश्न विचारतात की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी का, SIP मध्ये गुंतवणूक करावी का, किंवा FD मध्ये बँकांच्या ठेवले का RD मध्ये ठेवले तर काय फायदा मिळेल, मग शेअर मार्केटमध्ये आपण शेअर घेतले तर काय फायदा मिळेल, म्युच्युअल फंडात टाकले पैसे तर मग आपल्याला परतावा म्हणजे रेट ऑफ रिटर्न किती मिळेल, असे सगळे प्रश्न साधारणपणे गुंतवणूकदार विचारतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार हे अर्थातच ते सर्वसामान्य असतात आणि थोडेफार पैसे इकडे तिकडे जमा झाले तर त्यांना वाटते की आपले पैसे वाढले पाहिजेत. सामान्यतः लोक बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करतात किंवा रिकरिंग डिपॉझिट करतात. अदरवाईज त्यांच्याकडे सेव्हिंगच्या खात्यामध्ये ते आपले पैसे बचत करत असतात. हे झालं बँकिंग व्यवस्थेच्या बाबतीमध्ये. पण शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतरता म्हणजे गुंतवणूक करायची एक भूमिका घेता, तेव्हा तुम्हाला काही तपशिलामध्ये जाणं आवश्यक आहे. पण तपशिलात जाण्यापूर्वी एकूण शेअर मार्केटचं चित्र काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हे अर्थातच त्याचा रेट ऑफ रिटर्न, त्याच्यावरती जी काही जबाबदारी आहे म्हणजे रिस्क, आपण जे त्याच्यामुळे जोखीम अंगावर घेत आहोत, आपल्या गुंतवणुकीची जोखीम, शेवटी ती गुंतवणूक तुमच्या नावावरती जरी असली तरी तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या ब्रोकरच्या मार्फत किंवा तुम्ही डायरेक्टली सुद्धा एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवता किंवा एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्ही विकत घेता, तेव्हा तो एक व्यवहार होतो. आणि तेव्हा शेअर्स वरती किंवा खाली जाणं, म्युच्युअल फंडातली आपली एकूण रक्कम ही त्याचा जो काही परतावा काही वर्षानंतर वरतीच जाईल असं नाही, तो खालीही जाऊ शकतो. त्याच्या संदर्भातली जोखीम जी आहे, तुमच्या गुंतवणुकीतून निर्माण होणारी जोखीम, कारण शेवटी तुमची गुंतवणूक कोण सांभाळतं, तर मार्केटमधल्या शेअर बाजारातल्या कंपन्या, त्यांचे शेअरचे चढउतार, आणि म्युच्युअल फंड जर तुम्ही गुंतवले असतील तर म्युच्युअल फंड हे कसे व्यवहार करतात याची किमान किमान सर्वसाधारण माहिती तरी गुंतवणूकदारांना आवश्यक आहे. म्हणून विश्वासमत ह्या कार्यक्रमामध्ये मॅक्स महाराष्ट्राने हा एक निर्णय घेतला की आपण सर्वसामान्य माणसांकरता काही एक प्राथमिक माहिती त्यांना असावी, या दृष्टीने लोकांना सांगणं आवश्यक आहे. आपण म्युच्युअल फंड आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्याविषयी आज थोडंसं बोलूया. म्युच्युअल फंड हे अशा कंपन्या आहेत, आजच्या घडीला तरी 44 मोठ्या, लहान, मध्यम साईजच्या अशा म्युच्युअल फंड आहेत. म्युच्युअल फंड ह्या मोठ्या कॉर्पोरेट्सनी स्थापन केलेल्या वित्तीय कंपन्याच आहेत आणि त्या इंडियन कंपनीज ऍक्ट खाली स्थापन केलेल्या आहेत. आणि मार्केटमध्ये जेव्हा त्या ऑपरेट होतात, म्हणजे त्यांचा जो व्यवहार चालतो, तर तो अर्थातच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी, भांडवल बाजाराची नियामक संस्था आहे, यांच्या निगराणीखाली हे सगळे म्युच्युअल फंड काम करतात. त्यामुळे त्याचे काही कठोर नियम आहेत. त्यांनी गुंतवणूक कुठे करावी, काय करावे हे त्याचं जरी स्वातंत्र्य असलं तरी रोजच्या रोज त्यांचे व्यवहार हे सेबीच्या सर्व्हेलन्स सिस्टम मध्ये असतात. हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. सर्व्हेलन्स सिस्टम म्हणजे हा विजिलन्सचा प्रकार आहे. सेबी विषयी अनेक वाद प्रवाद आहेतच, पण काळाच्या ओघामध्ये सेबीची निर्मिती जी काय 1992 किंवा अगदी 91 पासून जेव्हा कायदा झाला
तेव्हापासून हर्षद मेहता कांड आपण बघितलेला आहे. आपण केतन पारेख यांचा सुद्धा मोठा केट एंड शेअर्सचा व्यवहार बघितलेला आहे. हजारो नव्हे शेकडो दलाल हे कसे वरती गेले आणि वसे खाली गेले आणि ते उद्ध्वस्त पण झाले, याच्या कहाण्या ऐकलेल्या आहेत की बोला त्या खऱ्या गोष्टी होत्या. सेबीने याच्यातून, केंद्र सरकार वेळोवेळी बदलत राहतं पण सेबीमध्ये वेळोवेळी चांगले बदल घडलेले आहेत. आणि या गेल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये, 30-32 वर्षाच्या कालखंडामध्ये सिस्टम ज्या ऑपरेट होतात त्याच्यामध्ये आधुनिकता आली आहे, ती तंत्रज्ञानामुळे आहे. आणि वेल प्रूफ सेक्युअर्ड अशा तंत्रज्ञानाच्या सिस्टम्स आज सेबीमध्ये कार्यरत आहेत, हे आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये त्याचं एक बोर्ड आहे सेबीचं, आणि त्या बोर्डच्या अंडर एकूणच NSE, BSE याचे व्यवहार चालतात, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे व्यवहार चालतात. त्याचबरोबर अनेक म्युच्युअल फंड जे आहेत, मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 44 म्युच्युअल फंड आहेत. आज आपण म्युच्युअल फंडाविषयी बोलू. आज आपण त्याच्या SIP विषयी थोडक्यात माहिती घेऊ. 44 म्युच्युअल फंड, त्यांची सुद्धा असोसिएशन ऑफ इंडियन म्युच्युअल फंड आहे, इन्व्हेस्टर्स आहे, त्यांची एक बॉडी आहे. म्हणजे भांडवलशाहीमध्ये या संस्था पण अधिक संघटित आहेत. मग त्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार संघटित आहेत का? त्याचं उत्तर नाही असं आहे. 44 म्युच्युअल फंडांमध्ये जे 10 कोटी, बरं का, आजच्या घडीला 10 कोटी गुंतवणूकदार आहेत. हे जेव्हा गुंतवणूक करतात ना, हे सगळे गुंतवणूकदार यांचं बँकांमध्ये डीमॅट अकाउंट असतं. कारण जसं आपलं बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंट असतं, तसंच शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये व्यवहार करताना तुम्हाला बँकांमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करावंच लागतं. आणि ते ओपन केल्यानंतर त्याच्या मार्फत तुमची शेअर मधली गुंतवणूक, तुमची म्युच्युअल फंडातली गुंतवणूक, तुमच्या बँक अकाउंट मधून डेबिट आणि क्रेडिट, हे जसं पैसे जमा करतो बँकेमध्ये आणि काढतो, त्याला आपण जसं सगळ्यांना माहिती आहे आता, पैसे ठेवण्याला आपण ते क्रेडिट करतो असं म्हणतो. आणि जेव्हा आपण पैसे काढतो तेव्हा आपल्या खात्यामध्ये डेबिट पडतं, तेव्हा आपण पैसे विड्रॉ करतो. तसंच शेअर्स मधली गुंतवणूक होते, ते डिमॅट अकाउंट मधून होते, तिथे सुद्धा डेबिट आणि क्रेडिट होतं. ज्या पद्धतीने तुम्ही शेअर घेता मार्केटमध्ये, तेव्हा तुम्ही इन्स्ट्रक्शन देता बँकेला की तुम्ही त्या ठिकाणी माझ्या डिमॅट अकाउंट मधून एवढे पैसे पाठवा. त्यामुळे डिमॅट अकाउंट हे भांडवल बाजारामध्ये गुंतवणुकीकरता ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. आजच्या घडीला जे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदार आहेत, मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आहेत, ते डीमॅट अकाउंटच्या मार्फत गुंतवणूक करतात. आणि ते व्यक्ती आहेत, त्या संस्था आहेत. व्यक्तीला जेव्हा आपले 1,000 रुपये दर महिन्याला गुंतवायचे असतील एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये, एखाद्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये, तो त्याचा व्यक्तिगत निर्णय असतो आणि तो सूचना देत असतो आपल्या गुंतवणूकदार कंपनीला की तुम्ही लार्ज कॅप मध्ये गुंतवा, तुम्ही मिड कॅप मध्ये गुंतवा, तुम्ही स्मॉल कॅप मध्ये गुंतवा. म्हणजे हे जे काही मार्केटमध्ये साईज आहे, लार्ज कॅप म्हणजे मोठे शेअर्स टाईप होते. आता मुद्दा असा की शेअर्स विकत घेणं आणि विकणं हा एक भाग, पण म्युच्युअल फंडामध्ये आपण जेव्हा बोलत असतो, त्या म्युच्युअल फंडामध्ये आपण एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये गुंतवणूक करत असतो. आणि दरमहा एक विशिष्ट रक्कम आपण जी ठरवू, ती आपल्याला जी परवडते ती, आणि एका विशिष्ट मुदती करता आपण ती गुंतवणूक करत असतो. कुठे 1 वर्ष, कुठे 3 वर्ष, कुठे 5 वर्ष, कुठे 10 वर्ष, त्या पद्धतीने. तर ह्या 44 म्युच्युअल फंडांच्या ज्या काही कंपन्या आहेत, याच्यामध्ये लक्षात घ्या त्याचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे. 10 कोटी लोक गुंतवणूकदार आहेत. पण 10 कोटी म्हणजे 142 कोटीच्या लोकसंख्येमध्ये 10 कोटीचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला पर्सेंटेजने सांगायची मुळीच गरज नाही. पण हे 10 कोटी भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, बँकिंग अकाउंटच्या माध्यमातून आणि डिमॅटच्या अकाउंटच्या माध्यमातून डेबिट आणि क्रेडिट करत असतात. पण ते SIP मध्ये, म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा गुंतवणूक करतात, तेव्हा म्युच्युअल फंडांच्या ज्या हजारो योजना आहेत, 44 म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीच्या हजारो योजना आहेत, त्या आपण नंतर बघूया. पण प्रत्येक योजनेचं कुठे ना कुठे बारीकसं वैशिष्ट्य असतं आणि बरेचसं समान धागा असतो. त्यामुळे आपली रक्कम आपण दर महिन्याला किती गुंतवायची, आपली जी काही शक्यता आहे, कुवत म्हणू आपण त्याला, कपॅसिटी म्हणू, त्याप्रमाणे आपण वर्षाची, 2 वर्षाची, याच्याबद्दल टॅक्सची जी काही रचना आहे ती आपण नंतर बघूया.
आता आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने तो पिरियड असतो 1 वर्षाचा, 2-3 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, त्या स्कीम प्रमाणे आपण ते गुंतवणूक असतो आणि ती सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो त्या म्युच्युअल फंड कंपनीचा. आणि त्या म्युच्युअल फंड कंपनीला जेव्हा आपण प्लॅन देतो तेव्हा आपण त्यांना सूचना पण देत असतो की आमची गुंतवणूक तुम्ही कुठे गुंतवावी असं आपण सूचना करत असतो. पण प्रत्यक्षामध्ये ते त्या पद्धतीने गुंतवत की नाही याच्यावरती आपल्याकडे कंट्रोल नसतो. हा एक भाग साधारणपणे आपण लक्षात ठेवूया. हा एक भाग. आपल्याला हा व्हॉल्यूम समजावून घेणं आवश्यक आहे. म्युच्युअल फंडामध्ये गेल्या नाही म्हटलं तरी 15 ते 20 वर्ष आणि विशेष करून कोरोना नंतर ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. मी कोरोना नंतर का म्हणतोय, कारण कोरोनाच्या कालखंडात सगळेच जण घरी होते, व्यवहार कोणतेही नव्हते, लोकांनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बरेचसे घेतले, बँकांमधले पैसे कमी केले आणि ते पैसे त्यांनी मार्केटमध्ये टाकले. आता हे प्रमाण कोरोना नंतर गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नुकताच अहवाल सांगतो की बँकांचे डिपॉझिट वाढत नाहीयेत, पण म्युच्युअल फंडामध्ये मात्र खूप मोठी गुंतवणूक होते. आणि लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षात नव्हे तर गेल्या 5 वर्षामध्ये आता मी जे काही सांगतो की 10 कोटी गुंतवणूकदार, ते 5 कोटी गुंतवणूकदार गेल्या 5च वर्षात आलेले आहेत. आणि 44 म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक आहे आणि गुंतवणुकीचं एकूण व्हॉल्यूम जर तुम्ही लक्षात घेतलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तब्बल 62 लाख कोटी आहे. 44 म्युच्युअल फंड, 10 कोटी गुंतवणूकदार, 62 लाख कोटी. याचा अर्थ काय माहितीये, आत्ताचं जे बजेट होतं त्याचा साईज होता 47 लाख कोटी. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा साईज होता 47 लाख कोटी सुमारे. आणि आपल्या म्युच्युअल फंडामध्ये 10 कोटी गुंतवणूकदारांची जी काही जमा झालेली रक्कम आहे ती 62 लाख कोटी. प्रचंड गुंतवणूक आहे. आता ही गुंतवणूक सेफ किती, अनसेफ किती, सुरक्षित किती, असुरक्षित किती, हे मार्केटमध्ये जे प्रश्न जोखमाचे निर्माण होतात, अर्थव्यवस्थेमधले जे काही अनेक निर्णय भारत सरकार घेतं त्याप्रमाणे शेअर बाजारावरती जर परिणाम होतो, म्युच्युअल फंडावरती परिणाम होतो. कारण शेवटी म्युच्युअल फंडामध्ये जमा झालेले पैसे हे कुठे जातात? आपण त्याला सांगतो ना की तुम्ही हाय स्टॉक्स मध्ये गुंतवा किंवा मिड कॅप मध्ये गुंतवा किंवा लोअर स्टॉक्स मध्ये गुंतवा. त्याप्रमाणे ते गुंतवणूक रोजच्या रोज करतात. आपले पैसे घेऊन ते साठवून ठेवत नाहीत, तर ते मार्केटमध्ये शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात, बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करतात किंवा अनेक असे गुंतवणुकीची साधनं या देशात जी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ते गुंतवणूक करतात, ज्या ठिकाणी म्युच्युअल फंड तुमच्या पैशाला वापर करून कंपन्या नफा कमवतात. त्याकरता त्या म्युच्युअल फंडामध्ये एक इन्व्हेस्टर्स म्हणजे स्पेशालिस्ट आहेत, त्यांना फंड मॅनेजर्स असं आपण म्हणतो. हे फंड मॅनेजर्सची एक स्पेशलाइज टीम असते आणि प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये एक इन्व्हेस्टमेंट कमिटी आहे, फंड मॅनेजर्स आहेत. यांचं एक्सपर्टाईज जे आहे मार्केट विषयीचं, रोजच्या रोज क्षणोक्षणी ते मार्केटमध्ये लक्ष ठेवत असतात. आणि तुम्ही जे 10 कोटी लोकांनी गुंतवलेले पैसे त्यांच्याकडे आज जे 62 लाख कोटी आहेत ते प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या साईज प्रमाणे कमी जास्त असू शकतात. आज तरी रिलायन्सचा म्युच्युअल फंड, स्टेट बँक ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड किंवा अनेक विदेशी म्युच्युअल फंड आहेत, ते सुद्धा मोठे आहेत. आणि काही म्युच्युअल फंड बंद पण झालेले आहेत, नवीन निर्माण पण होत आहेत. हे सगळं आपले पैसे जोखीम आहे किंवा नाही हे तपासणं आवश्यक आहे. आता बँकांच्या संदर्भात मी जे बोलत होतो की बँकांचे डिपॉझिट गेल्या 5 वर्षात किती प्रमाणात वाढले, तर तिथले पैसे वाढत नाहीये डिपॉझिटचे, म्हणजे रेट ऑफ ग्रोथ, वाढीचा जो काही दर आहे डिपॉझिटचा हा कमी होतोय. म्हणजे जातात कुठे पैसे, म्युच्युअल फंडात जातात. किंवा म्युच्युअल फंडामध्ये जे पैसे जातात ते बँकांचे एफडी मॅच्युअर झाली, आरडी मॅच्युअर झाली की मॅच्युअर अमाऊंट अनेकांना वाटतं आपण आपल्याला अधिक परतावा मिळावा. आणि शेवटी बँका व्याज किती देतात, गेल्या 5-6 वर्षात व्याजदर कमी झालेत, आता कुठे थोडेसे वाढले, आता 7.25, 7.5 वगैरे वगैरे जाहिराती येत आहेत. पण जर मार्केटमध्ये
9%, 10%, 11%, 15% अशा जेव्हा जाहिराती येतात तेव्हा लोक म्हणतात की आता बँकांमध्ये आम्ही आरडी कशाला उघडावी, आम्ही एफडी कशाला उघडावी, आम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू आणि मग SIP मध्ये पैसा येतो. अशा तऱ्हेने बँकांच्या डिपॉझिटच्या ऐवजी SIP मध्ये पैसा हा सुद्धा सेबीच्या चेअरमन मॅडम बुच यांनी पण एक चिंता व्यक्त केली. RBIचे गव्हर्नर शक्तिकांता दास हे पण चिंता व्यक्त करतात आणि अर्थात अर्थमंत्री सीतारामन या पण चिंता व्यक्त करतात की बँकांचे डिपॉझिट्स कमी होत आहेत आणि मार्केटमध्ये जोखीम जिथे जास्त आहे तिथे लोक पैसे गुंतवतात. आपल्याला आता काळजी करायला पाहिजे, लोकांच्या बचतीची काळजी करायला पाहिजे. हे असं का बोललं जात आहे? बँकांमध्ये जेव्हा बचत असते तेव्हा त्यातून कर्ज वाटप होतं. आता कर्ज वाटपासाठी पैसेच नसतील तर मग बँका कशा चालतील? बँकांच्या नफ्याचं काय, त्यांच्या व्याज दराचं काय, हे सगळे प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढे आवाज उभे आहेत. आणि या ठिकाणी एवढ्या मोठा मार्केटचा सेन्सेक्स 81,000 झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मूठभर म्हणजे 30 कंपन्या या BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती लिस्टेड आहेत आणि 50 कंपन्या मोठ्या या नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती लिस्टेड आहेत. या लिस्टेड कंपन्यांमधली जी उलाढाल होते त्याच्यातून BSE सेन्सेक्स निर्माण होतो आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स निर्माण होतो. हे आपल्याला आता माहिती आहे. आणि रोजच्या रोज मार्केट उघडलं की तेव्हा मार्केट किती वरती गेलं खाली गेलं हे सगळे 10 कोटी लोक बघत असतात. सगळेच्या सगळे काही शेअरमध्ये गुंतवत नसतात, पण ते म्युच्युअल फंडात पण गुंतवणारे असतात, ते SIP मध्ये पण गुंतवणार असतात. पण म्युच्युअल फंडात येणारा पैसा हा जो 62 लाख कोटीच्या आसपास आहे हा कुठे जातो? हा अर्थातच कंपन्यांचे विविध IPO येतात, विविध शेअर्स घेणं याच्यातच शेवटी गुंतवले जातात किंवा RBIचे बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत याच्यामध्ये गुंतवले जातात किंवा आणखीन काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्यामध्ये गुंतवले जातात. शेवटी लोकांचा पैसा भांडवल बाजारामध्ये जो येतो त्याच्यामध्ये जास्त रिटर्न मिळवण्याकरता ते आलेले असतात. बँकांच्या आपल्या ठेवी मोडून आपली बचत तिथे कमी करून इथे ते आपले पैसे गुंतवतात. त्यामुळे हे 10 कोटी लोक जे काही बहुतांशी मध्यमवर्गीय नोकरदार किंवा काही छोटे व्यापारी किंवा मधल्या साईज किंवा मोठ्या साईजचे कॉर्पोरेट्स आणि उद्योगपती हेच ते गुंतवणूक करत असतात आणि फायदा हे तेच घेतात. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. रेट ऑफ रिटर्न ऑन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपण 1,000 रुपये 10,000 रुपये दर महिना भरले आपल्या एखाद्या SIP मध्ये म्युच्युअल फंड जो मॅनेज करतो त्याच्यामध्ये भरल्यानंतर त्याला आज तरी 10%, 11% लॉंग रेंज मध्ये मार्केट किती खाली गेलं वर गेलं तरी लॉंग टर्म मध्ये त्याला पैसे मिळतात, शॉर्ट टर्म मध्ये काही मिळत नाही. FDR तुम्ही 1 वर्षाचं 2 वर्षाची 3 वर्षाची जी असेल तिथे फिक्स टर्म असतो. जो काय व्याजदर असेल तो 7%, 7.25%, 7.5% तो मिळणार आहे नक्की. म्युच्युअल फंडामध्ये असा फिक्स रेट ऑफ रिटर्न ही गोष्टच नाही, कारण रोजच जे काही ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट आहेत प्रत्येक म्युच्युअल फंडाचे एकूण 62 लाख कोटी, प्रत्येक म्युच्युअल फंड दिवसाकाठी संध्याकाळी 5 वाजता त्याचा म्हणजे व्हॅल्यू किती आहे आपल्या गुंतवणुकीची तो जाहीर करत असतो 5 वाजता. ती व्हॅल्यू म्हणजे 100 रुपयाची गुंतवणूक, मी पुन्हा सांगतो अनेक वेळा सांगितलंय, 100 रुपयाची आपली गुंतवणूक ती संध्याकाळी 5 वाजता जी जाहीर होते ती 100 रुपयाची गुंतवणूक 110, 115 होऊ शकते लॉंग रेंज मध्ये, पण शॉर्ट रेंज मध्ये ते होतेच असं नाही. आणि मग ते 95 आणि 90 बहुतांशी होत असते. आपले पैशातून लोक पैसे कमवतात, पण आपल्या पैशाचं काय होतं हे या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. आपले पैसे शेअर मार्केट जरी 81,000 वाढला तरी आपले पैसे त्या गतीने वाढत नाहीत. हे पहिला धडा आपण घेणं आवश्यक आहे. कारण का आपला पैसा आपले म्युच्युअल फंड कुठे गुंतवतात आणि ते गुंतवणुकीची वेळ आणि कुठली कंपनी आणि कोणत्या ठिकाणी त्यांनी गुंतवले त्याचा रेट ऑफ रिटर्न काय आहे त्या दिवसाचा, हे आपलं शेवटी आपली गुंतवणूक त्यांनी किती जोखमीने टाकलेली आहे आणि त्यातून परतावा किती मिळणार हे ठरतं. म्हणून आपल्याला तो जो काही आपल्या गुंतवणुकीची व्हॅल्यू दाखवणारा संध्याकाळी 5 वाजता जो हिशोब आहे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचा, हे तपासणं जास्त महत्वाचं आहे. आणि तिथे आपल्याला दिसतं की आपली गुंतवणूक SIP मधली त्या म्युच्युअल फंडातली
हे वाढत नाहीये. आणि मग आपले फंड्स मॅनेजर काय करतात हे आपल्याला माहित नसतं, ते कुठे गुंतवतात हे आपल्याला माहित नसतं. ते एवढंच सांगतात की तुमच्या गुंतवणुकीची आज संध्याकाळी 5 वाजता ही व्हॅल्यू आहे, ती तुम्ही 3 वर्षासाठी गुंतवली असेल, 5 वर्षासाठी गुंतवली असेल, त्या 5 वर्षांत तुझा 100चे 110 होतील किंवा 85 किंवा 90 पण होतील. हे लक्षात ठेवून आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये व्यवहार करायचे आहे. मला असं वाटतं की साईज ऑफ द म्युच्युअल फंड, किती म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, त्याचा एकूण मोठा व्यवहार काय आहे, हे मोठं चित्र कळणं आणि आपण एक व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये आपले निर्णय काय काय असले पाहिजे याचे तपशील आपण टप्प्याटप्प्याने बघूया. त्यामुळे म्युच्युअल फंड आज जोरदार आहे आणि शेअर मार्केट तेजीमध्ये आहे. या तेजीत आपणही आपली संपत्ती वाढवूया असं म्हणून जे अनेक लोक उतरतात त्यांनी साकल्याने विचार करावा. गुंतवणूक करू नये अशातला प्रश्न नाहीये, पण गुंतवणूक करताना आपला सभोवतालचा परिसर काय आहे, अर्थव्यवस्थेची रचना कशी आहे, आपल्या गुंतवणुकीचा कोण कोण व्यवहार करत असतो, ती पैसे कुठे जातात, त्यातल्याला आपल्याला परतावा मिळणं कसं शक्य आणि किंवा कसं शक्य नाही याची किमान माहिती आपल्याला असावी. म्हणून मॅक्स महाराष्ट्राने असा निर्णय केलेला आहे की सामान्य माणसाने याच्याविषयी अनभिज्ञ असता कामा नये. टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेऊया. शॉर्ट टर्म गुंतवणूक कुठली असेल, लॉंग टर्म गुंतवणूक कुठे असेल, ती कुठल्या स्कीम मध्ये करावी, ती कशी करावी, त्याकरता चॉईस कसा असावा, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कोणकोणते आहेत, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघूया. आज मी इथेच थांबतो. त्यामुळे एकूण मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण काय काय निदान समजून घ्यायला पाहिजे, त्याकरता हा एक प्राथमिक व्हिडिओ आहे. आपण या विषयांवरती, जसे आपण अनेक विषयांवरती विश्लेषण करतो, तसं ह्या प्राथमिक माहितीचा आधार घेऊन पुढे अधिक तपशिलात आपण माहिती घेऊया. कारण तुमचे पैसे जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकता, तुमची जोखीम तुमचे म्युच्युअल फंड पण घेत नाही. हे पहिलं व्यवधान आपण सर्वांनी लक्षात ठेवूया. आपल्या गुंतवणुकीला आपणच जबाबदार असतो, म्हणून शेअर मार्केट नीटपणे समजून घ्या. धन्यवाद. इथेच थांबतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो शेअर करावा आणि आपण मॅक्स महाराष्ट्राचे सबस्क्रायबर व्हावेत ही नम्र विनंती. धन्यवाद.